गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष, ढोल ताशा बँजोच्या दणदणाटासह सकाळपासून बाप्पाचं भक्तिमय वातावरणात आगमन झाले। सांगली शहरातील हजारो घरात विधिवत श्रींचे स्वागत करण्यात आले। फुलापानांची सुंदर आरास, विद्युत रोषणाई केलेल्या आसनावर प्रतिष्ठापना करण्यात आली। सकाळपासून रात्रीपर्यंत विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाद्याच्या निनादात बाप्पाचं स्वागत केले। बालगोपाळांपासून तरुण वृद्धांमध्ये बाप्पाच्या स्वागतासाठी उत्साह संचारला होता। सकाळी सांगलीतील प्रसिद्ध गणपती पंचायतन संस्थांच्या गणेशाची पारंपरिक पद्धतीने शाही थाटात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे आणि या उत्सवाला सुरुवात झाली। गणेश चतुर्थीने 11 दिवसांच्या आनंद पर्वाची सुरुवात झाली। घरोघरी चैतन्यपूर्ण वातावरणात श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। सकाळी 8 वाजल्यापासूनच बाप्पांना घरी नेण्यासाठी मारुती रस्ता, पुष्पराज चौक परिसर, गावभाग, विश्रामबाग, गणपती मंदिर परिसरासह उपनगरातील गणेश मूर्ती स्टॉलकडे भाविकांची पावले वळली होती। शासकीय सुट्टी असल्यामुळे बाल गोपाळ देखील पालकांसमवेत स्टॉलवर हजर होते। अगोदर नोंदणी करून ठेवलेल्या मूर्तीची पूजा करून बाप्पांना वस्त्राने झाकून भाविक बाप्पांना घरी घेऊन जात होते। कित्येक जणांनी सहकुटुंब हजेरी लावली। आपापल्या खासगी वाहनातून मंगल मूर्तीचा जयघोष करत घरोघरी जाताना भाविक दिसत होते। वाहतूक विभागाचे असंख्य कर्मचारी वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते। प्रामुख्याने सकाळच्या सुमारास घरगुती बाप्पांचं आगमन झालं। दुपारनंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात तर गाण्याच्या निनादात भगवे झेंडे नाचवत बाप्पाचं स्वागत केले।